नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती, पुरुष आणि चेतना याच्याबद्दल ज्ञान दिलेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय, रामकृष्ण हरी असं द्या। मी सबस्क्राईब यासाठी करायला सांगतो की जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन तसे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील व तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकताल, ऐकू शकताल। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशंकं च पंचचेन्द्रियगोचराम् इच्छादेशसुखं दुःखं संघात्य चेतना धृति यतत्यक्षेत्रं समासीन् सविकारमुदाहतम्। पंचमहाभूते मिथ्याहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रियविषय, इच्छा, देश, सुख, दुःख, समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले आहे। तात्पर्य महर्षीच्या प्रमाणभूत विधानावरून वेद आणि वेदांत सूत्रे यावरून या जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात। सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत। मिथ्या अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त त्रिगुण आहेत। नेत्र, कान, नासिका, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत। पाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही 5 कर्मेंद्रिय आहेत। इंद्रियाचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला अंत इंद्रिय म्हणतात। म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिय आहेत। नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 इंद्रिय विषय आहेत। अशा रीतीने या 24 तत्वाच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात। जर मनुष्याने या 24 तत्वांचे प्रकरणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो। त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत। चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे ही सूक्ष्म देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार याची प्रकटावस्था आहेत। या सूक्ष्म तत्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो। पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे। तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे। प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते। ज्याला 24 तत्वांचे त्याच्या विकारासहित सखोल अध्ययन करावयाची इच्छा आहे त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे। भगवद्गीतेमध्ये या तत्वाचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे। शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश। म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे, तथापि या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे। श्लोक नंबर 8। अमानित्वमदम्भित्वामहिंसा चन्तिरार्जवम् आचार्यापासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकारयवच्च। श्लोक नंबर 9। जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम् असक्तिरनम्भीष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वमिष्टामिनिष्टोपापतिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्याभिचारिणी विविक्तदेशसेवित्व मरतीर्जन संसदी
आध्यात्मज्ञानति नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनं यद्यतच्च ज्ञानमिति प्रोक्तज्ञानं यदोत्तनताम्। नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पवित्र स्तरीय आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्याहंकारारहित जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादीमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादीपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो। या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे। तात्पर्य, कधीकधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे। हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे। जर मनुष्याने या ज्ञान मार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती शक्य होते। पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत। वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे। देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे। ज्ञानमार्गाच्या सर्व वर्णनातील महत्त्वाचा मुद्दा 11व्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे। मयि चानन्य योगेन भक्ती रव्यभिचारिणी। ज्ञानाची परिणती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते। जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्त्व नाही, परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर 19 साधने आपोआपच त्याच्या ठायी विकसित होतात। श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यस्यास्ति भक्तिर्भगवत्य किंचन सर्वे गुणोन्नस्तत्र समासते सुरा। ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात। 18व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे आवश्यक आहे। जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो। भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञानमार्ग म्हणजे वास्तविक मार्ग आहे। या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ती सर्व निरर्थक आहेत। या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल। अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यात उत्सुक असू नये। देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो, परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मानापमान हा निरर्थक आहे। मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये। लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की लोक धर्मतत्वांचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला धर्मोपदेश म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरता काहीतरी कसोटी असणे आवश्यक आहे। या साधनाद्वारे मनुष्य सत्व परीक्षा करू शकतो। अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो, परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे। अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्मबुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दुःखे भोगत असतात। म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो। वास्तविक ज्ञानांचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील। हीच खरी अहिंसा आहे। शांती म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे।
जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यास संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो. ही अपेक्षितच आहे, कारण भौतिक प्रकृतीची रचना तशा पद्धतीने करण्यात आली आहे. प्रल्हादासारखे केवळ 5 वर्षाचे बालकही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न होते तेव्हा त्याच्या पित्याने भक्तीला विरोध केल्यामुळे त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याचा वध करण्याचा पित्याने पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला, परंतु प्रल्हादाने सर्व काही सहन केले. म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील, तरी आपण सहनशील असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रगतीपथावर अग्रेसर झाले पाहिजे. अर्जवम म्हणजे मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे हे सांगू शकेल. आचार्योपासना मारतात. आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करण्याबाबत सांगायचे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वीकारणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांच्या मार्गदर्शना वाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे. मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरुला शरण जावे आणि त्याची सेवा करावी, जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपावर्षाव करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील. प्रमाणित आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपावर्षाव केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तत्काळ प्रगती होते, किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्याच्यासाठी नियामक तत्वांचे पालन करणे सहज सुलभ होते. स्वच्छ आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरता शुची अत्यंत आवश्यक आहे. शुचीचे आंतरिक आणि बाह्य असे 2 प्रकार आहेत. बाह्य शुची म्हणजे स्नान करणे इत्यादी होय, परंतु आंतरिक शुचीसाठी सदैव कृष्ण चिंतन केले पाहिजे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. या पद्धतीमुळे मनावर साचलेली पूर्वकर्माची धूळ निघून जाते. स्तरीयम मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढ निश्चय असले पाहिजे. अशा दृढ निश्चयाविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही. आत्मविनिग्रह म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकरता जे हे काही हानिकारक आहे त्याचा स्वीकार न करणे होय. मनुष्याने या गोष्टीची सवय लावून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगतीस बाधक अशा सर्व गोष्टीचा त्याग केला पाहिजे. हेच खरे वैराग्य आहे. इंद्रिये इतकी प्रबळ आहेत की इंद्रिय भोग करण्यासाठी ती सदैव उत्सुक असतात. मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नयेत. शरीर सुस्थितीत ठेवण्यास इतकीच इंद्रिय तृप्ती करावी, जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य पालन करू शकेल. सर्वात महत्त्वपूर्ण आणि अनियंत्रित इंद्रिय म्हणजे जीभ होय. जर मनुष्य जीभ नियंत्रण करू शकला तर तो सर्व इंद्रियांना संयमित करू शकतो. जिभेची 2 कार्ये असतात, चव घेणे आणि बोलणे. म्हणून नित्यनेमाने जिभेला कृष्णप्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरे कृष्ण कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे. नेत्रांच्या बाबतीत सांगायचे तर श्रीकृष्णांच्या सुंदर विलोभनीय रूपाव्यतिरिक्त मनुष्याने इतर काही पाहू नये. यामुळे नेत्रांचे संयमन होईल. त्याचप्रमाणे कानाद्वारे कृष्ण कथा श्रवण करावी आणि नासिकाद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलाचा श्वास घ्यावा. हाच भक्तिमार्ग आहे आणि या ठिकाणी आपण जाणू शकतो की भगवद्गीता ही केवळ भक्ती विज्ञानाचे प्रतिपादन करीत आहे. भक्तियोग हेच एकमेव उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेवरील अज्ञानी भाष्यकार वाचकांचे मन इतर विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख विषय नाही. मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मान्य होय. अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत हे जाणणे म्हणजे वास्तविक अहंकार होय. अहंकार हा नेहमी असतोच. मिथ्या अहंकार हा निंद्य आहे, परंतु खरा अहंकार निंद्य नाही. वेदामध्ये म्हटले आहे की अहम ब्राह्मासी, मी ब्राह्म आहे. हा अहम भाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्त अवस्थेमध्येही असतोच. अहमभाव म्हणजेच अहंकार आहे, परंतु हा अहमभाव नश्वर शरीराच्या संदर्भात विश्ला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो. जेव्हा हा अहमभाव सात्यत्वाच्या संदर्भात विश्ला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय. काही तत्त्वज्ञानी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करावा, परंतु आपण अहंकार
त्यागू शकत नाही, कारण अहंकार म्हणजे स्वरूप होय. अर्थात आपण देहात्मबुद्धीचा त्याग केलाच पाहिजे. मनुष्याने जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यापासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते. श्रीमद भागवतात जन्मपूर्वीची अवस्था, मातेच्या गर्भातील बालकाचा निवास, त्याला भोगावे लागणारे दुःख इत्यादीचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावे लागतात आणि याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे. यावर अवश्य विचार केला पाहिजे. जरा आणि व्याधीबद्दल सांगायचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्षच अनुभव येतो. कोणालाच व्याधीग्रस्त व्हायची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध व्हायची इच्छा नसते, परंतु त्यांना टाळणे अशक्य आहे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. असक्ती रणाभिष्वंग पुत्रदार गृहादिषु म्हणजे पुत्र, पत्नी, घर, द्रव्याधिकाविषयी अनासक्ती होय. यावरून असे समजू नये की मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत, परंतु हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये. घर सुखी बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावना होय. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो, कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे. मनुष्याने केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा. कृष्ण प्रसाद ग्रहण करावा. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतासारख्या ग्रंथावर चर्चा करावी आणि आरच्या विग्रहाची आराधना करावी. या 4 गोष्टीमुळे मनुष्य सुखी होईल. मनुष्याने आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की कुटुंबियाने सकाळ सायंकाळ एकत्र बसावे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करावे. जर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी या 4 तत्वाचे आचरण करिता आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य अशा प्रकारे बसवू शकला तर त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही. परंतु कौटुंबिक जीवन जर आध्यात्मिक जीवनाकरता अनुकूल नसेल तर गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती, परंतु जेव्हा त्याने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहेत तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आदेशाचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली. सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे, कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही. सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाची अनुषंगिक घटक आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे. सुख दुःखांच्या येण्या जाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही, म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआपच समभाव राखला पाहिजे. सामान्यपणे इच्छित वस्तू प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा दुःखी होतो. परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर त्या गोष्टीमुळे आपण विचलित होत नाही. या स्तराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अखंड भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. आढळ कृष्णभक्ती म्हणजे 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कीर्तन, श्रवण, पूजन, वंदन इत्यादी 9विधा भक्तीमध्ये संलग्न होणे होय. याच भक्तियोगाचे अनुसरण केले पाहिजे. स्वाभाविकपणे जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये रुळला जातो तेव्हा त्याला विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहणे आवडत नाही, कारण त्यांच्या संगतीत राहणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. कुसंगाविषयी आपला एकांतात राहण्याकडे किती कल आहे यावरून मनुष्याने स्वतःची कसोटी पाहावी. साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ, चित्रपट पाहणे किंवा सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करणे इत्यादीमध्ये स्वारस्य नसते,
कारण तो जाणतो की हे सर्व करणे म्हणजे केवळ कालापव्ययच होय. लैंगिक जीवन आणि इतर विषयाचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक आणि तत्वज्ञानी आहेत, परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन आणि तर्कशास्त्र हे अर्थहीन आहे. या गोष्टी सामान्यतः निरर्थकच आहेत. भगवद्गीतेनुसार दार्शनिक विवेकाच्या द्वारे आत्मस्वरूपांचे संशोधन केले पाहिजे. मनुष्याने आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी संशोधन करावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आत्मसाक्षात्काराविषयी सांगायचे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भक्तियोग हा विशेष करून व्यवहार्य आहे. जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधाचा विचार केला पाहिजे. जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत, निदान भक्तियोगाच्या बाबतीत तरी नाही. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत नित्यम आहे. म्हणून भक्तियोग ही शाश्वत आहे. मनुष्याने या तत्वामध्ये दृढनिश्चय असले पाहिजे. श्रीमद भागवतात म्हटले आहे की वदंती तत्तत्वविदस्तवं यज्ञानमत्वदय. जे तत्ववेत्ते आहेत ते जाणतात की परमसत्याचा ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान या तीन निरनिराळ्या स्वरूपामध्ये साक्षात्कार होतो. परमसत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे. यास्तव मनुष्याने भगवत ज्ञानाप्रत उन्नती करावी आणि भगवद्गीतेमध्ये संलग्न व्हावे हीच ज्ञानाची परमावधी आहे. विनम्रतेपासून ते परमसत्याच्या भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंतचा हा मार्ग तळमजल्यावरून ते थेट सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाण्याकरता केलेल्या विद्युत उद्वाहकाप्रमाणे आहे. आता असे अनेक लोक आहेत जे या उद्वाहकावरून जाताना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत चढलेले आहेत, परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्ण तत्वरूपी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो. जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करावायची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनात ही प्रगती करावायची असेल तर तो निश्चितपणे वैफल्यग्रस्त होईल. या ठिकाणी स्पष्टपणे म्हणले आहे की नम्रतेविना वास्तविक तत्व जाणणे शक्य नाही. स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय. भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमाद्वारे जीवाला जरी नेहमी लताप्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणतो. म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्व किंवा विनम्रतेपासून होतो. मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंताच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे. भगवंताशी विद्रोह केल्यामुळे मनुष्य मायेच्या अधीन होतो. त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. श्लोक नंबर 13. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तना सदुच्यते. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. भगवंतानी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे. तसे क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचे त्यांनी विवरण केले. आता ते ज्ञेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करतात. ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे याची सुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आली आहे. जीवाला विशिष्ट जन्मकाल नाही. तसे जीवात्मा भगवंतापासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही. म्हणून तो अनादी आहे. याला वेद पुष्टी देताना म्हणतात की न जायते म्रियते वा विपच्चित. क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही, मृतही होत नाही. तो ज्ञानमयी आहे. भगवंताच्या परमात्मा रूपाचे वेदामध्ये पुढील प्रमाणे वर्णन आहे. प्रधान क्षेत्रज्ञ परती गुरुणेश. भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. स्मृतीमध्ये म्हटले आहे की दासभूतो हरेरेव नान्यस्वेव कदाचन. जीव हे नित्य निरंतर भगवंताचे सेवकच आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणीमध्ये पुष्टी केलेली आहे. म्हणून या श्लोकातील ब्राह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजला आहे. जेव्हा ब्राह्म शब्द जीवाला उद्देशून योजला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्राह्म नसून आहे. परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्राह्म असे म्हणतात. कुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरनाथ महाराज की, गोपालकृष्ण महाराज, सांबजन महादेव, कैलासपती। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्रोते हो, श्लोक नंबर 13 पूर्ण करून मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.